इकडे माढा लोकसभा मतदारसंघात देखील आता भाजपच्या अडचणीत वाढ झालेली आहे। धैर्यशील मोहिते पाटलांनी शरद पवार गटात प्रवेश करायचा निर्णय घेतला आणि त्यानंतर अनेक घडामोडींना वेग आलेला आहे। विशेष म्हणजे रामराजे नाईक निंबाळकर हे सुद्धा खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्यावर नाराज आहेत। या पार्श्वभूमीवर खासदार रणजितसिंह निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे आणि आमदार राहुल कुल यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। महायुतीत राष्ट्रवादीकडून युती धर्म पाळला जात नाही याबाबतची तक्रार खासदार निंबाळकर फडणवीसांकडे त्यांनी केलेली आहे। खासदार रणजितसिंह निंबाळकर, राहुल कुल, जयकुमार गोरे हे फडणवीसांची भेट घेत त्यांनी चर्चा केली आणि विशेष म्हणजे माढाच्या जागेवर राष्ट्रवादीकडून मदत मिळाली नाही तर बारामतीत भाजपकडून राष्ट्रवादीला मदत केली जाणार नाही अशी चर्चा सुरू आहे। त्यामुळे माढ्यातही महायुतीत तिढा निर्माण झाला आहे। दरम्यान या भेटीनंतर रणजितसिंह निंबाळकर आणि राहुल कुल यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात बघूया। आमदार राहुल कुल आणि आम्ही खूप जवळचे मित्र आहेत आणि माढामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने मदत करावी ही त्यांची प्रमुख भूमिका आहे आणि त्यांचं आणि त्या संदर्भामध्ये माननीय अजितदादा आणि माननीय देवेंद्रजींचं आता व्यवस्थित डिस्कशन झालेलं आहे। अशी कुठलीही आम्ही करणार नाही, आम्ही हे करणार नाही अशी कुठेही भूमिका राहुलदादांनी घेतलेली नाही। आम्ही सगळेजण महायुतीचे सगळे प्रमुख कार्यकर्ते महायुतीचा काम सुरू केलेलं आहे। याच्या संदर्भामध्ये समस्या टप्प्याटप्प्यावर येत आहेत आणि त्याचं निराकरण माननीय देवेंद्रजी, माननीय अजितदादा हे करतायत आणि त्याचा समन्वय चांगला व्हावा या दृष्टीने आवश्यक त्या सूचना आम्ही करतोय। परंतु याच्यामध्ये अशी कुठली भूमिका नाही, परंतु माढ्यातही सगळे महायुतीच्या घटक पक्षांनी मदत करावी आणि बारामतीतही महायुतीच्या सगळ्या घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मदत करावी अशा प्रकारेच कामकाज मागच्या आठवडाभरामध्ये चालू आहे। ते गतिमान करण्याचा आमचा प्रयत्न आहे।